लेट्स प्लीज शुरू होने जा रहा है ये बेहतरीन मुकाबला नाइक चषक तीसरे दिन की पहली मैच की ये पहले ओवर की ये पहली गेंद। शुरुआती मुकाबला होने जा रहा है विराज और वैभव दो घातक बल्लेबाज सामने है विनायक। देखिए वी 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 विराज वैभव विनायक। विनायक निकला पहली गेंद लेकर और बढ़िया शॉट यहां पर संभावित कैच हो सकता है। जी हाँ बिल्कुल और आसान सा कैच लपक लिया सिद्धू कोहली ने और बढ़िया इस कैच को लपकने में सिद्धू कैसे गलती कर सकता है। ये पहले विकेट का पतन लालच भरी गेंद थी फ्लाइट पर चकमा देने का प्रयास किया था खड़े खड़े खेलने के प्रयास में ऊपरी मोटा किनारा लगा गेंद हवा में गई और वहां पर सिद्धू ने अपना काम बखूबी निभाया। पहली गेंद पर पहला विकेट चटकाते हुए विनायक। पहला झटका पहला धक्का लग चुका है जल्दबाजी के बल उत्कर्ष दीवा के लिए। ये पहली गेंद पर पहली सफलता मिलती हुई प्रियदर्शनी बेलापुर के लिए। मायूस भरी बल्लेबाजी करते हुए विराज आउट। यश जा चुका यश पाटिल हल्की सी गेंद की जांच करता हुआ परख करता हुआ उछाल भापता हुआ क्योंकि पहली गेंद पर जब विकेट गिरता है तो अक्सर बल्लेबाजी की तरफ थोड़ा सा कहीं ना कहीं प्रेशर शिफ्ट होता है कन्वर्ट होता है परिवर्तित होता है। तो क्या उस परिवर्तित प्रेशर को हैंडल कर पाएगा नया नवेला बल्लेबाज यश वैभव के साथ। यश तैयार बल्लेबाजी के लिए पहली बार उसे विनायक पहली बार गेंदबाजी करेगा। आत्मविश्वास से लबालब भरा हुआ विनायक निकला गेंद लेकर दूसरी अच्छी गेंद बढ़िया पंच वहां पर फील्डर मौजूद कोई संभावना नहीं वहां पर रनों की। तेज शॉट था लेकिन चौकन्ना था फील्डर वहां पर कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में। उसके गेंद को जब तक फील्ड करे तब तक रन संख्या सीमित थी स्तब्ध थी शून्य पर अटकी हुई। दो गेंदों की समाप्ति के बाद एक विकेट होने के बाद रन संख्या शून्य पर। यह तीसरी गेंद राउंड विकेट अच्छी गेंद करारा शॉट तुषार तुम्हें सवा शेर बढ़िया शॉट यहां पर कलाइयों का शानदार उपयोग यश का बेहतरीन फुटवर्क शानदार प्लेसमेंट सीधा मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच का कॉर्नर के सर के ऊपर से 6 रनों के लिए रन संख्या झपट्टा लगाकर पहुंची 6 के स्थान पर। तो केवल 3 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 6 पर आक्रामकता का यहां पर स्वीकार करते हुए यश ने उस चैलेंज को स्वीकार कर लिया है विनायक के। देखिए विनायक चौथा चैलेंज डालने के लिए ये निकल पड़ा गेंदबाज यश के लिए। बढ़िया कमबैक इससे बढ़िया कमबैक क्या हो सकता है तुषार तुम्हें यहां सवा शेर। ये फिर एक बार कहता हूं विनायक विकेट के बाद डॉट के बाद छक्का छक्के के बाद डॉट। देखिए तुषार तुम्हें सवा शेर लगातार किया जा रहा है बनाया जा रहा है विनायक हो या फिर यश हो। पांचवी गेंद लेकर तैयार ये गेंद फुल टॉस कर रहा शॉट संभावना यहां पर है 6 रन। भाई फुल टॉस को कौन छोड़ेगा यश तो बिल्कुल नहीं छोड़ेगा क्योंकि उसने इरादे स्पष्ट कर लिए थे पहली गेंद पर छक्का जड़कर। तो कुल मिलाकर अब इस 2 छक्कों के ज्यादा से रन संख्या पहुंची है 12 के स्थान पर। रन संख्या 12 पर कड़ा संघर्ष में मुकाबला यहां पर दिखाया होता है। पहली 5 गेंदों की समाप्ति के बाद ये पावर प्ले का फायदा उठाते हुए यश ये गेंद अच्छी गेंद सम्मान देखिए सम्मान देना जरूरी होता है। अच्छी गेंद है सीधे कमिट कर बैठे फाइन लेग स्क्वायर लेग की दिशा में खेलने का प्रयास में अतिरिक्त उछाल के कारण थोड़ा लो फुल टॉस थी लेकिन सीधे बल्ले से खेलने के पर्याप्त वो मजबूर हुआ। रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद बिना कोई हालांकि एक विकेट खोने के बाद 12 पर। 4 ओवर का ये मुकाबला है। थोड़ी जल्दबाजी की मैं हमेशा दरख्वास्त करूंगा क्योंकि आज दिन भर में 10 मुकाबले हमें खेलने हैं प्रदर्शित करने हैं और उम्मीद है कि फाइनल के मुकाबले के लिए पर्याप्त यहां पर धूप या लाइट रहे। इस कारणवश हमें जल्दबाजी की यहां पर सख्त जरूरत है। कौन बॉलर वाला ये साइड का ओके। तो यहां पर पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 12 पर और मैं करने जा रहा हूं यहां पर भाषा परिवर्तन मेरे मराठी के सहयोगी समालोचक रवि पटेल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए रवि पटेल जी मराठी के लिए आभार रविराज। एकंदरीत काय तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12 वर पोहोचली। साहिल दिवेकर आलाय
दुसऱ्या षटकाचा मानकरी आपल्या क्षेत्ररक्षणात सजवतोय. आता आपणही बघत असाल अजूनही वलियाचं निर्बंधन खुलं झालंय, पण फक्त एका क्षेत्ररक्षकानं खुलं झालंय. मिड विकेट बघताय, लॉंग थोडंसं वाईडिश जवळजवळ कॉर्नर बघताय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशी क्षेत्रांशी तिहेरी सजावट केली जाते ती रिंगणाच्या बाहेर. तर रिंगणाच्या आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन आहे. आता पॉईंट कदाचित ठेवला जाईल का बघायचं आहे. यष्टिरक्षक स्वतः आपल्या पॉईंटवर जातो आणि बदलीचा खेळाडू यष्टिरक्षणासाठी येतोय. एकंदरीत क्षेत्ररक्षण सजावट झाले. साहिल निघतोय 7वा चेंडू घेऊन. ओ थांबतोय, बदल आली तर चुकलं असावं. कदाचित कॉन्सन्ट्रेशनची थोडीशी कमी झाली की काय. चांगलं असतं जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल, बदल आली तर चुकलं असेल तर थांबा, हरकत नाही. परत एकदा बॉलिंग मार्कवर जा आणि पुन्हा प्रयत्न करा. धावसंख्या 12वर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर हा येतोय साहिलचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. राईट आर्म ओव्हर द विकेट, आय थिंक ओव्हर द विकेट. मस्त फटकावलाय. 1 बाउन्स हातात जाईल. तदरम्यान एक धाव नक्कीच पूर्णत्वाला जाते. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चांगली एका टप्प्याची फेकी येते. धावसंख्या पुन्हा 1ने वाढली, पोहोचली त्या स्थानावर ज्या स्थानावर या क्रिकेटच्या मैदानात, या भूमिपुत्र मैदानात 13 आकडा जेव्हा येतो तेव्हा फलंदाजाला थोडंसं धगधग व्हायला लागतं. बघायचं काय होतंय ते मात्र यशसाठी. मोठा 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 अतिशय मोठा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याला भिरकावून दिला. हाफ वॉली घेऊनच जवळ शॉर्ट ऑफ गुड लेंथवर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला अशा पद्धतीचा चेंडू खेळणं अगदी सोपं यशने आधीच सिद्ध केलंय. हा सलगचा 3रा षटकार. बघा त्याचे 6 चेंडू झालेले आहेत. डॉट षटकार डॉट षटकार डॉट षटकार असे समीकरण यशच्या बाबतीत झालंय. धावसंख्या 19वर 8 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 19. अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. धावसंख्येला आव्हान भरती येते की काय असं वाटायला लागलंय, जाणवायला लागले. आणि तो घातक फलंदाज यश जोपर्यंत आहे तोपर्यंत खैर नाहीये. हा चेंडू पुढचा. हेच यश दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा. .6 आता परत डॉट. आता 6 येईल की काय बघायचं काय होईल. समीकरण आता असंच चाललंय. 7वा चेंडू डॉट जातोय. एकंदरीत 3 षटकार 3-4 डॉट. म्हणजे आता वेळ आहे षटकाराची. 4था चेंडू. बुंद्यामधला चेंडू हलक्या हाताने सरळ खवधून काढला जवळ मिड विकेटच्या टोळावला. एक धाव झाली. 2चा प्रयत्न घातक होईल का. ओ हा नाना करता सुस्तावले, थांबलेत, वाचलेत. चांगला निर्णय धाव न घेण्याचा अन्यथा आणखीन एक हादरा बसरू शकला असता. धावसंख्या 1ने वाढली, पोहोचली 20च्या घरात. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 20. प्रियदर्शनी बेलापूर आणि वर्सेचा उत्कर्ष दिवा या 2 संघांमधली ही लढत नाणेफेकीचा कौल प्रियदर्शनी संघानं जिंकून बेलापूर संघानं जिंकून क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. त्या अनुषंगाने उत्कर्ष दिवा पहिली फलंदाजी करताना 11वा चेंडू घेऊन येईल साहिल. यश साठी वैभव तयार होतोय. ओ मस्त कव्हर ड्राईव्ह, सुंदर देखणा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र मागे उभा आहे. एका टप्प्याने झेलतोय, फेकतोय. तदरम्यान स्ट्राईक कडे थ्रो. 2 धावांचा गुच्छा पूर्ण होतोय. 2 धावांवर संघाची धावसंख्या 2ने वाढली, पोहोचली 22च्या घरात. 11 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रतिचेंडू 2च्या सरासरीनं 22 धावा उपलब्ध केल्यात. बघा या खेळपट्टीवर या मैदानावर सुरुवातीच्या शुभ काळी सकाळी 12ची सरासरी नक्कीच चांगलीच गणली जाते, मांडली जाते. पण बघायचंय अजूनही 12वा चेंडू यायचा आहे. साहिल घेऊन जाईल 22व्या धाव्यानंतर 12वा चेंडू. ओ बघा लांब लचक सुंदर अचूक टप्प्याचा जो चेंडू वैर झाला त्याला लांब लचक हातांनी शिवराम मोहिते सरांनी इशारा दिला. खराब म्हणून उद्घोषणा झाली खराब चेंडूची, व्हाईट बॉलची. धावसंख्या 1ने वाढली, पोहोचली 23च्या घरात. शेवटचा चेंडू 12वा चेंडू पुन्हा घेऊन साहिल. आता मात्र पंच केलाय. बाहेरची कडा लागले. पॉईंटच्या गलीमध्ये चेंडू घुसतोय पण मात्र चेंडू मध्ये गती परिवर्तन झालं. थोडा चेंडू सुस्तावला, थांबला. तदरम्यान एकदा मात्र सहज गती दोन्ही फलंदाजांनी हाय हॅलो कसा आहे चल मी निघतो असं म्हणत आरामात एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1ने वाढली, पोहोचली 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 म्हणजेच 12 धावा प्रति षटकामागे. तर पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकातही कदाचित 12च पडले असतील कारण 24 धावा झालेल्या आहेत.
त्यामुळेच की काय एकंदरीत 12-12 धावांचे दोन्ही षटकांचं, मग विनायकचा असो त्याच्यामध्ये 2 षटकार पडले आणि या षटकात मात्र षटकार मात्र एकच पडला साहिलचा, पण तरीही 12 धावा झालेले आहेत. म्हणजेच काय दोन्ही षटक 12-12 धावांची. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. पण जसा स्वप्नील येतोय तसं मी भाषा परिवर्तन करण्यासाठी माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. या रविराज. शुक्रिया रवि पटेल. तो यहाँ पर 12 गेंदों की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 12-12 प्रति ओवर के हिसाब से 24 तक पहुंच चुकी है. क्या आने वाला नया गेंदबाज स्वप्नील उस ताबड़तोड़ बल्लेबाजी को होती हुई इस घातक बल्लेबाजी को रोकने में कामयाबी हासिल कर पाएंगे? तकरीबन 30 गज से ज्यादा का लंबा चौड़ा रनअप. ये निकल पड़े गेंदबाज. पहली गेंद. ओ बढ़िया शॉट करारा. विनायक क्या बढ़िया क्षेत्र रक्षण भाई. विनायक तेरे लिए यकीनन सभी खिलाड़ी तालियां बजाकर उसका अभिनंदन करते हुए. वाह भाई वाह. देखिए अपने शरीर का जो संतुलन है बनाते हुए ऊंचे कद की छलांग लगाकर उस गेंद को रोका और केवल परिवर्तित हुआ वहां पर 1 रन. तकरीबन 5 रन बजाए. क्या बढ़िया क्षेत्र रक्षण विनायक द्वारा. यश के लिए ये गेंद. बढ़िया पंच. फिर एक बार लॉन्ग ऑन पर इस बार बढ़िया थ्रो. बढ़िया किक. बढ़िया थ्रो. दोनों का कॉम्बिनेशन सटीक होता हुआ वहां पर रन संख्या 1 से बढ़ी फिर से 26 तक पहुंच चुकी है. तो कुल मिलाकर 14 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या 26. 24 गेंदों का ही मुकाबला है. तो अभी भी 10 गेंदें आने शेष है. तो निकल पड़ा स्वप्नील लेकर तीसरी गेंद. पंच अच्छा है. पंच अच्छा है लेकिन सीधा हाथ में जा सकता है. Oh, yes, it is. What a catch. जैसे ही देखा शरीर का संतुलन बिगड़ रहा है. मयंक वाह भाई वाह. लाजवाब मयंक मात्र की शानदार कॅच आहे. तुमचं क्षेत्र इथे 11वा खेळाडू आहे. त्याने ओळखलंय जाणलंय. तरी चेक करायचं असेल तर सर चेक करू शकतो का आपण? बघितलं हो. यस तिसरे अंपायर इथे आहेत. त्यांनी ओळखले. यस थँक्यू व्हेरी मच. आणि ते बाद प्रचंड चांगले. मयांक तुझा शरीराचं संतुलन अप्रतिम. तू आधी बघितला चेंडू आला तसा तो तुझा पावलाचा ठसा अजून तसाच तिथे आहे. अगदी 3 इंचावरती तो ठसा तुझ्या पावलाचा उमटलेला आहे. आणि आम्ही जवळ आहोत. अगदी 10 फुटावर तर आम्ही आहोत. जबरदस्त झेल टिपलास आणि त्या जोरावर मात्र इथे बाद ठरलाय. तो वैभव ना. आता कोण आउट झाला? वैभव. श्री नया बल्लेबाज श्री आता हुआ. श्री पर दारोमदार है. हालांकि है 9 गेंदें अभी भी शेष है. ढेर सारी गेंदें हैं. मयंक ने शानदार कैच लपक कर दूसरा विकेट तो हासिल किया है. स्वप्नील के खाते में ये विकेट जरूर जाता हुआ. लेकिन स्वप्नील की अभी भी 3 गेंदें शेष है और आने वाली 3 गेंदें खेलने के लिए यश के साथ अब श्री आ चुका है. तो स्ट्राइक लाइन है. श्री स्ट्राइक पर पहली बार फ्रेशली ये निकला स्वप्नील. श्री फुल टॉच ब्रॉड. बढ़िया कवर ड्राइव. बीचों बीच तेज तर्रार गेंद. राकेश रॉक्सी. वाह भाई वाह. क्या बढ़िया क्षेत्र रक्षण किया. बढ़िया थ्रो. लाजवाब थ्रो सीधा हाथ में. देखिए पैरों का भी इस्तेमाल इस तरह से किया जा सकता है अगर आप में चतुराई है चपलता है. तो तकरीबन 3 रन 2 रन तो बचाए. रन संख्या 28 पर पहुंच चुकी है. 28. अभी भी 8 गेंदें आने शेष है. आने वाले 8 गेंदों पर कड़े संघर्षमय मुकाबले के लिए जीवित रखना है तो बढ़िया शॉट खेलना होगा. ये श्री के लिए. ओ पंच कर बैठे थे लेकिन मोटा किनारा निचला किनारा लगा. गेंद लुढ़क कर जा रही है लॉन्ग ऑफ की तरफ. संभावित वहां पर 1 ही रन मिल पाएगा. रन संख्या जरूर 1 से बड़ी पहुंची. अब जाकर 29 पर. 29. बस 7 गेंदें अभी और आनी शेष. इन्हीं 7 गेंदों पर श्री और यश को ताबड़तोड़ बल्लेबाजी करने की. हालांकि यश ने अपने आप को सिद्ध कर लिया है. देखते क्या होता है. ये गेंद. बढ़िया पंच. वहां पर फील्डर मौजूद. कोई हड़बड़ाहट नहीं. थोड़ी सी हुई थी लेकिन उसका फायदा. मुश्किल. ओ थ्रो गई स्ट्राइक की तरफ. अगर शायद नॉन स्ट्राइक की तरफ खतरा हो सकता था यहाँ जहां अगर मगर की बातें हैं. लेकिन यहाँ पर पूर्तता होती हुई तीसरे ओवर की. तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है
31 पर, तकरीबन 10.33 का औसत प्रति ओवर का। तो 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 31 पर, लेकिन अभी भी एक अंतिम ओवर आनी शेष। महत्वपूर्ण ओवर, कांटे की टक्कर बनानी है तो 45 का आंकड़ा बहुत अनिवार्य है, जरूरी है, छूना चाहिए, होना चाहिए। अगर 50 तक जाए तो बस क्या कहने, वाह भाई वाह हो सकता है स्कोर। प्रयास तो जरूर करेंगे यश और श्री। तो 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 31 तक। तो मैंने कहा था कि यहां पर अभी भी 6 गेंदें हैं और आने वाले 6 गेंदों पर अगर कसावड़भरी गेंदबाजी नहीं होती और घातक बल्लेबाजी होती है तो कम से कम अपेक्षाकृत 40-45 रन यानी 10-15 रन तो बनानी है इस ओवर पर, तभी कुछ संभावित अच्छा स्कोर बनाया कहा जा सकता है। अन्यथा इस पिच पर, इस मैदान पर 10 का औसत भी कभी कभी कम बढ़ जाता है, क्योंकि समतल सपाट मक्खन लगाया हुआ मैदान है। बेहतरीन यहां पर इस वीएन ग्रुप के आयोजन में, शानदार आयोजन में। चलिए मैं करता हूं भाषा परिवर्तन मराठी के लिए मेरे सहयोगी समालोचक मराठी के रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए रवि पाटिल जी। धन्यवाद रविराज। एकंदरीत काय 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 31 वर। सिद्धू कोळी येतोय, सिद्धू जबरदस्त अचूक टप्प्याचा भेदक मारा आहे त्याचं शस्त्र, त्यामुळे तो शस्त्रांनी घायाळ नक्कीच करेल फलंदाज श्रीला। श्री 3 धावांवर खेळतोय, बघूया 3 वरून पुढे जायचंय त्याला। हा पहिला चेंडू, हो 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 हो, हा मोठा आहे का, हा मोठा आहे का, नाही 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 नाही, हा मोठा नाहीये। ऋषीनं चांगला झेल टिपलाय, ऋषी म्हात्रे तिथं अचूक टप्प्याचा तो मारा झाला होता, त्याला झेलण्यासाठी सज्ज होता, तयार होता। त्याने येणाऱ्या अलगत्या आसमंती चेंडूला कवेत घेतलं आणि मात्र चौथा हादरा बसलाय। श्री बाद होतोय 3 चेंडू 3 धावा काढून। इथे मात्र 3 बाद, धावसंख्या 31 1 आणि 30 31। संग्राम येतोय, संग्राम करण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूंवर घणाघाती फटके नावाप्रमाणे करावेच लागतील, अन्यथा धावसंख्या तोकडे मी सांगू शकतो। कालच्या पर्वाच्या इतिहासाला जर आपण गवसणी घातली, थोडं खंगाळलं तर मात्र या 33 34 35 धावा थोड्याशा सहज गतीने होताना दिसतात। त्यामुळे येणाऱ्या 5 चेंडूंवर गिअर 5वा काय 6वा 7वा 8वा जेवढे गिअर असतील तेवढे शिफ्ट करावे लागतील। उत्कर्ष दिवा संघाला या उत्कर्षाचा खेळ करायचा असेल तर शेवटचे 5 चेंडू, हा चेंडू, हो चांगला चेंडू बुंद्यामध्ये ऑप्शनच्या हलकासा बाहेर त्याला ठतावलाय, सरळ बॅटने खेळून काढलाय। लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक हजर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एकाच धावेशी स्तब्धता करतोय, शांत खेळतोय। धावसंख्या इकडे वाढली, पोहोचली 32 वर। आता पहिल्यांदाच संग्राम येणार आहे, बरोबर ना? संग्रामने मारला, संग्रामने खातं खुललंय। यश, यशनं चांगली फटकेबाजी केली। यशला मात्र येणारे 4ही चेंडू खेळायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत। हा निघतोय सिद्धू, बुंद्यामध्ये सेट ड्राइव्ह केले, 2चा प्रयत्न होईल का बघायचं आहे। स्ट्राईक कडे थ्रो गेली, नॉन स्ट्राईक कडे थ्रो आली आणि स्ट्राईक कडे थ्रो येत्या दरम्यान 1 धावाचं परिवर्तन 2 धावांमध्ये केलं। यशला माहिती आहे माझी स्ट्राईक होणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने त्याने धाव घेतली, रिस्की धाव होती। धावसंख्या 34 वर पोहोचली, अजूनही ते 3 महत्वाचे चेंडू शिल्लक। अरे तुमची कोड भाषा आम्हाला पण सांग ना। हां बरोबर 34 अरे विश्वास ठेव आमच्यावर मित्रा। तुमचा साहिल इथं क्रिश इथं बसलाय, चोख नजर ठेवून आम्हाला फटकावतोय तो, दादा कमी कर, दादा जास्त कर, दादा कमी कर। शेवटचा 3 चेंडू घेऊन सिद्धू, ओ फुल टॉसला कोण माफ करेल? नाही नाही नाही, करणारच नाही यश। सरळ सीमारेषा उल्लंघन एका फटक्याने। 1 बाउन्स सर, अच्छा चेक कर सर, या थोडं बाजूला करा, बघूया चेक केलं जाईल। तो रिस्ट हाय वरती होतं का खाली होता ते, पंच लगेच आपले स्वप्नील सर इथे आलेले आहेत, अगदी काही सेकंदातच चेक केलं जाईल।
सर फेअर डिलिव्हरी. अचूक टप्पा. चेंडू खाली येत होता, कमरे खाली येत होता, जात होता, त्यामुळे त्याला नो बॉल दिला जाणार नाहीये. पंचांनी लगेचच आमच्यापर्यंत इशारा दिला, आम्ही पोचवला. एकंदरीत काय तर चौकार नक्कीच मिळणार आहे. चांगला चेंडू म्हणता येईल. अजूनही 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंवर तसंच मी शेवटी काली म्हटलं, परवा दिवशी म्हटलं, अंत भला तो सब भला. बघायचं या 2 चेंडूंवर काय अंत करतो यश, काय सिद्धू. सिद्धू कसा चकवेल का बघायचा येणार 2 चेंडू. पण तिथे मात्र यश यश प्राप्त करेल का. हा चेंडू सेकंडलाच 5वा. इथे जिंकलाय सिद्धू, जिंकलाय सिद्धू, जिंकलाय या चेंडूवर. यश हारला या चेंडूवर. स्वतःवर वैतागतोय, मी फसलो तर कसा फसलो अजूनही बघतोय, चाचपणी करतोय की माझ्या हातून हे घडलं तरी कसं. हा चेंडू उसळीचा होता, हो उसळीचा होता, पण त्याची उसळी माझ्या लक्षात का नाही आली. असा काहीसा मंथन केल्यानंतर यश पुन्हा एकदा तयार होतोय शेवटच्या चेंडूसाठी. हा चेंडू ओ हा खराब आहे, खराब आहे, खराब आहे. आपल्या लांबलच खाताना पसरवत शिवराम मोदी सर इशारा देत आहेत की खराब चेंडू आहे, नरकातला चेंडू आहे, खानेरडा चेंडू आहे, याला लगेचच 1 धावात दंडित करा. धावसंख्या 39 वर. 40-45 अपेक्षा होती. षटकार राहिला तर 45-45 होईल कदाचित, पण या जरदरच्या गोष्टी. हा निघतोय सिद्धू शेवटचा चेंडू घेऊन यशसाठी. फुल 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 टॉस. गेला 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 पलीकडे. तिकडे षटकार. मी म्हणतो अंत भला तर सब भला, यापेक्षा चांगला काय म्हणता येईल. धावसंख्या 45 वर आणि लक्ष आहे 24 चेंडू 46 धावांचं. 24-46 येतोय अगदी काही क्षणातच. आणि या पुढचं समालोचन करण्यासाठी दुसऱ्या इनिंगसाठी शब्द भंडार म्हणतो ज्यांना इंदुलकर महाराज, ज्यांना विनोदाचा बादशाह क्रिकेट जगतामधला दशरथ दादा पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आणि पुढच्या इनिंगचं समालोचन करावं आपल्या खुमासदार शैलीमध्ये. धन्यवाद रवी पाटील. आपली अतिशय खुमासदार वाणी आणि एक नाटकी शैली, कारण ते कलाकार आहेत, रंगकर्मी आहेत. त्यांचा हा दमदार आवाज हिंदी मराठी अशी कॉकटेल कॉम्बिनेशन. चला नाईक चषक 2025 व्ही एन ग्रुप आयोजित A1 जोडी आदेश आगासकर आणि अक्षय म्हात्रे. दमदार आयोजन. क्रिकेटचे कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम. ग्रामीण थरार कसा असावा. पहिला सामना प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस उत्कर्ष दिवा. बघा ऐरोली विधानसभा मतदारसंघ विरुद्ध बेलापूर मतदारसंघाची ही लढत आहे. आम्हाला डे नाईट वयांच्यापेक्षा कठीण काम आहे आमचं. तेच तर एन्जॉयमेंट हवं. क्रिकेट इज अ फनी गेम. बघा साहिल दिवेकर मागच्या यावर तिकडे होते मोऱ्याला उरणला. अतिशय दमदार स्पर्धा, पण रवी पाटील ती स्पर्धा नव्हती लाईव्ह. चला शिवराम वैती सर, बऱ्याच दिवसातून भेटताय. पंढरपूरचा विठोबा कसा फक्त आषाढी कधी भेटत असे शिवराम वैती, ज्यांचे आमचे खरी म्हणजे भिवंडीमध्ये असतं होते आणि भादवडचे आणखीन एक भादवडच्याच आहेत ना. पण चला उत्कर्ष दिवा जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. 4 षटकांचा सामना असेल. दुसरी नेक्स्ट मॅच विल बी, कारण आज तब्बल 10 मॅचेस आहेत, भरपूर मॅचेस आहे. रात्र थोडी सोंगे फार. रवी पाटील यांचा मात्र दमदार आवाज, त्यांची शैली एक अभूतपूर्व. अनेक ठिकाणी त्यांनी स्टेजेस गाजवलेत. एक अँकर. चला जोडी पाठवून द्या प्लीज. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट GTC ना, ग्रामीण टेनिस, ग्रामीण टेनिस ना. सध्या लाईव्हवाल्यांची मजा आहे. तुमच्या आता एकत्र ठेवा.
तर सगळ्या स्पर्धा तिकडे जातील, तर तुम्हाला फक्त 5वी आणि 1200चेच सुपाऱ्या मिळतील, बरोबर की नाही. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. अतिशय चांगलं मैदान, कराव्याचं मैदान, आणि इथं या मैदानामध्ये कॉमेंट्री कलाकाराची वेगळीच मजा असते. भूमिपुत्र मैदान. चला साहिल देवेकर आणि मोठे सिद्ध कोळी AKPLला ज्यांनी अतिशय दमदार परफॉर्मन्स केला. अतिशय भन्नाट जोडी, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, पोहणीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. अतिशय भन्नाट आयोजन, दमदार आयोजन. A1 जोडी आदेश आगासकर आणि अक्षय म्हात्रे. VN ग्रुप म्हणजे वैभव नाईक ग्रुप यांची ही दमदार स्पर्धा नाईक चषक 2025 हे अतिशय भन्नाट आयोजन, दमदार आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. ग्रामीणचा थरार. नवी मुंबईमधील नामवंत संघ पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला आहे, तो टॉप 3 म्हणजे अव्वल 3मध्ये. यस, महापे. बघा महापे संघ बघूया, 50 वर्षानंतर ज्यांच्याकडे क्रिकेट नव्हतं त्यांना माहिती. कुठंतरी MIDCमध्ये धूर गायचे कंपन्यांचा, तरी पण त्यांचे क्रिकेट बघा किती डेव्हलप झालं आहे. दत्ता साष्टे त्यांचे खरे आहेत. त्याने हा संघ बांधला गेलाने रुद्र महापे संघ. चला षटक क्रमांक पहिला प्रगती होणार. बॉलिंग मार्ग तयार. संघाचा पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. 4 षटकांचा सामना असे 46 धावा. चॉईस नाही, 40 कुठंच नाही. बघा एकदा बॉलचं शील तोडलं ना कोणी घेणार नाही. तसा ब्रेडचा बघा पॅकेट खोल्यान तो घेणे का सांगा मला. ते म्हणतं कालचा आहे ब्रेड, कशाला हात लावते झक मारायला, बरोबर की नाही. शीलला महत्त्व आहे. भले आतमध्ये खराब असू द्या, जरी ताजा असला ना तर शील तुटलेला मालाला गॅरंटी नाही, बरोबर की नाही. दुधाची पिशवी बघा अशी तुटले तर घेणार कोणी सांगा मला. चला पहिले षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार. वैभव पहिलं षटक, पहिला चेंडू तयार खेळेल. सलामीचा फलंदाज, अतिशय तंत्रशुद्ध घातक फलंदाज, धोकादायक फलंदाज, धावांचा मशीन यंत्र, रसायन मिसाईल मिस्टर साहिल देवेकर. बेलापूर संघाचे ट्रम्प कार्ड. 46 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पहिला चेंडू तयार, रिलीज करतील. बघा अतिशय, कारण साऊंड सिस्टम चांगली पाहिजे. कारण ह्या मैदानामध्ये आणि कराव्याच्या मैदानामध्ये जी काही मजा असते कॉमेंट्रीची ती काही वेगळीच असते. बेलापूरचं मैदान चांगलं आहे, परंतु कुठंतरी हे आहेत, कारण तिकडे जत्रा बित्रा ठेवायला पाहिजे. म्हणजे लफडी झाली तर बाहेरच्या बाहेर, बरोबर की नाही. आणि हा येस आउटसाइड डॅपस्टम्प चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅनला. गावच्या जत्रा कधी पण स्मशानभूमीने जत्रा बाहेर आहे नेहमी असाव्यात. आउट येऊन बऱ्या असतात नाही का. भांडणं झाले तिकडे तिकडं मरा, घरापर्यंत संबंध नाही. आणि यात्रेमध्ये कोण ओळखीचा वेळेला घरी पण न्यायला नको. धावसंख्या 0वर 46 धावांची गरज. टार्गेट जरी कमी असलं. उत्कर्ष दिवा वैभव. बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुलटा चेंडू पुण्याचा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. नेत्रदीपक फटका साहिल देवेकर यांच्या पटाडीमधला. चांगलं फिल्डिंग दरम्यान मिळतील. 2 धावा, चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. संघाची धावसंख्या 2वर 46 धावांचा माग काढायचा आहे. आज आम्हाला दिवसभरात महाराज आहेत ना, उमेश महाराज. यावर्षी रतनभाऊचं मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात पडलेलं आहे. पहिल्यांदा मोठे रतनभाऊमध्ये परफॉर्मन्स केला, चांगली गोष्ट आहे. काय रतनभाऊचा एकदा शिक्का लागला ना, त्यांना वाटते हॉलमार्कचे दागिने आम्ही आहोत. आम्हाला कुठेही नाही, जरी लोखंड असला तरी सोन्याच्या भावात विकणार. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होतं विकेट. आणि हा एक शॉर्ट पेज नॉकआउट हा प्रकार.
चांगलं टायमिंग चेंडू केला लॉंग ऑनला ट्रॅव्हल व्हायला एक धाव मिळते संघाची धावसंख्या निवडून ठेवली 3 वर मेन बाद 3 3 फॉन षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर अतिशय दमदार स्पर्धा GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यम स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच गजानन तुर्बे आणि घनसोळी 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आहे प्लीज कारण आम्हाला तब्बल 10 मॅचेस आहेत फार मोठं शेड्यूल आहे कारण कालची एक शिली मॅच आहे तिला आता ऊत आणायचं आहे परत शिल्याकडीला आणि हेच पुन्हा ते चेंडू मिडॉनला म्हणजे काहो कोणन मिडॉन यांच्यामधून एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला 4 वर बिन बाद 4 4 कोणन जरा आमचा आवाज जरा खोलू द्या जरा backward point Debeksha cover long on एक short mid wicket backward point short third man short fine leg एक short backward square leg असं आक्रमक फिल्डिंग राईट आर्म राऊंड द विकेट जोरदार बेल एकादी लाईन आणि ज्या विकेटची तलाश होती गोल्डन विकेट वाघाची शिकार साहिल देवेकर बॅक टू द डगआउट अतिशय दमदार 440 चा झटका डीजे आहे नाही डीजेवाले ते काय करतात सुपाऱ्या घेतात बंगालीने भैया ठेवतात पगाराच्या दिवशी मात्र बरोबर येणार नाही सगळीकडे असंच आहे हो चला पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रो पहिल्या विकेटचा पतन प्रभात पहिली गळती गच्छंती साहिल देवेकर यांचा बाजार उठवला गेला धावसंख्या 1 बाद 4 4 बदल लॉस ऑफ 1 विकेट वन डाऊनचा फलंदाज साहिल देवेकर यांची एक्झिट वन डाऊनची एंट्री विनायक ज्यानं मगाशी अतिशय अप्रतिम जे फिल्डिंग षटकार होता परंतु जांबवंत उडी मारून विनायक 46 धावांना आता मात्र सावरी जबाबदारी अशी ते सिद्धू कोहलीवर व सिद्धू कोहली हा देखील एक अतिशय जबरदस्त फलंदाज कधीही मॅच रन करणारा साहिल देवेकर मात्र त्यांचा जो भरवशाचा प्लेअर होता त्याला स्वस्तात निपटले अरे एवढं काय ठेव इथं ठेव नाही आशा पडल्या कोणाचं म्हणजे पिणारे असतात ना संध्याकाळपर्यंत त्यांना पुरते बरं आरामशीर 2.5 लिटरची बॉटल अशाच बाटल्या 4-5 एका ठिकाणी ठेवला होता तिकडनं एक आला दादा म्हणतो मला ही द्या म्हणतो मला संडासला लागली ज्याला संडासला पाणी बिस्लेरीचा फुकट आणि त्यांना काय करायचं आहे त्यांच्या बापाचं काय जातं आहे चला बॉलिंग मार्क तयार वैभव लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर खेळेल विनायक हो यस फ्लिक करायचा होता चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडूला मिडवे केला एक धाव मिळते षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात 6 चेंडू धावा बघतो इनमिन 5 धावा 5 बदल लॉस ऑफ 1 विकेट असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण दमदार गोलंदाजी केली अप्रतिम मारा केला प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या पॉल बेच्या षटकात रोखलेला आहे आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडूने जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 41 धावांची गरज अतिशय कठीण आव्हान शेवटी क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट नथिंग टार्गेट इज इम्पॉसिबल इन क्रिकेट कराव्यालाच चला चला स्पीडअप करा प्लीज फिल्डिंग लावून घ्या प्लीज आमच्याकडे टाईम नाही आहे चला दोन्ही यांनी मी विनंती करतो गजानन तुर्बे संघाचा कॅप्टन घनसोळी 11 या दुसरा सामना दुसरी लढत दुसरा कलगीतुरा 2 बलाढ्य संघ एकीकडे घनसोळी 11 आणि गजानन तुर्बे 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने चला नवीन गोलंदाज संग्राम येस नक्कीच जर तुम्हाला हा शेवटचा कॉल अल्टिमेटम असेल तुम्ही आनंदल्यानंतर पेनल्टी राहील दोघांना करा रिपोर्टिंग करा प्लीज आता वाजलेत तब्बल 11 वाजून 10 मिनटं झालेत 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत
हे काय नाईट स्पर्धा नाही का हो? डे नाईट चालते. चला संग्राम. विनायक. फार तुम्ही टाइमपास करता देवा आले प्लीज. चला लॉन्ग ऑन एक कावो कॉर्नर. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग. बॅकवर्ड गली शॉट कवर. ऑफसाईडचं फिल्डिंग. आणि हा लॉप केलाय. चेंडू गेला आउट ऑफ पाक लँड होय. लॉंगॉनच्या डोक्यावरून दमदार टायमिंग. जबरदस्त उन्नत फटका उदात्त फटका विनायक यांच्या पटडीमधला. आणखीन एक बिग ब्लास्ट. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवला आहे 11 1 1 1 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. असे जर 2-3 मोठे फटके आले तर कमबॅक करेल. कारण बेलापूर प्रियदर्शी सध्याच्या घडीचं अतिशय इम्पॉर्टंट. अरे वाजवा बा. कधी वाजवणार? लग्न लागल्यानंतर वाजवणार. हो हे चॉप करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेछूट मारा. डॉट डिलिव्हरी. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकूर जमत नाही. गॅदर केले यष्टीरक्षक. धावसंख्या 11वर. अटीतटीचा सामना. 2 बलाढ्य तुल्यबल लढत. बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. 2 टोलके आमने सामने. एकीकडे बेलापूर, दुसरीकडे दिवा. दोन्ही मतदारसंघ विभिन्न आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. टायमिंग चुकलं गेलं पाहिजे. वास्तविक म्हणजे ऑनसाईडला मारायचा होता. बऱ्याच काळाने सॉफ्ट डिसमिसल. विनायक बॅक टू द डगआउट. या दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला 50 वेळा तुम्ही ऑनलाईन जर बघत असाल. घनसोली 11 आणि गजानन तुर्बे. मटे ही कालची घनसोली आले का? अच्छा. तुर्बे संघाचे कॅप्टन. जर तुम्ही 2 मिनटं आलात नाही तर आम्ही टॉस विनिंग घनसोलीला देऊ. आज सगळीकडे आता नियम आहे. टॉस विनिंग हा घनसोली राहणार. कारण त्यांची पहिली दिंडी आली आहे. बरोबर की नाही? चला नवीन फलंदाज स्वप्नील. बेलापूर संघाचा आणखीन एक टू डाऊन द फलंदाज. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. धावसंख्या 11वर. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 11 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. बोलिंग मार्कवर तयार. संग्राम. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. आपल्या ठेवणीतनं पहिले षटक. राईट आर्म हो द विकेट. हो यस पुन्हा एकदा सन्मान दिला. पुश केला. टॅप केला. चेंडू बदलला आहे. चेंडूचा बिमोड केला. चेंडू टर्न केला आहे. पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटला मिळेल एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 12वर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघूया 46 धावांची गरज. उत्तरोत्तर रंगत जाणारी अतिशय जबरदस्त दमदार स्पर्धा. क्रिकेट प्रतियोगिता. नवी मुंबईतील अतिशय दमदार दिमागदार अभूतपूर्व आयोजन. नाईक चषक व्हीएन ग्रुप आयोजित. अक्षय म्हात्रे आणि आदेश आगासकर येवन जोडी त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. आणि ह्या यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. या महाराज हरिभक्त परायण उमेश महाराज यांचं आगमन झालं आहे. यावर्षी रतनभाऊमध्ये यांनी परफॉर्मन्स केला. उमेश महाराज यांचं आगमन. रवी पाटील. संग्राम. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम संग्राम. पहिल्या षटक चेंडूवर 6. त्याच्यानंतर मात्र दमदार गोलंदाजी केली. फक्त दिल्या 7 धावा. आणि हा यस पुन्हा फ्लिक करायचा आहे. चेंडू खोदून काढलाय. मिड विकेटला जाईल.
मिळेल फक्त एक धाव आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. टोटल धावा झाल्या तब्बल 13 धावा. म्हणजे प्रति षटकामागं 6.5 धावांमध्ये इक्वेशन आणि 12 चेंडूमध्ये पाहिजे 33. 16.5 धावाप्रमाणे कुठाला लागते 16.50 असं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 balls to go, required 33 runs for साहिल देवेकर यांचा संघ प्रियदर्शनी बेलापूर अगेन्स्ट वर्सेस रायवल उत्कर्ष दिवा. या तुम्ही गजानन तुर्बे संघ तुम्हाला वारंवार अगेन अँड अगेन तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करतो की तुम्ही इथं लवकर या प्लीज, नाही तर आम्ही टॉस विनिंग ज्यांची पहिली एंट्री झाली आहे घनसोली 11 संघाला आम्ही टॉस जिंकल्याचा निर्वाळा देऊ. खरं तब्बल 10 मॅचेस आहेत. चला नये गेंदबाज मोहनीश पाटील. उत्कर्ष दिवा संघात आणखीन एक मीडियम पेसर मध्यमध्ये गोलंदाज. बॉलिंग मार्क होता या गोलंदाजच्या रॅम्पवर ट्रॅकवर. मोनिश पाटील. खरं सिद्धू कोळी यांनी आता स्ट्राईक जास्त रोटेट करायला पाहिजे. तोच एक असा घातक विस्फोटक फलंदाज कधी मॅच फिनिश करू शकतो, त्याच्याकडे ताकद आहे. अतिशय चिवट प्लेयर. कारण म्हणजे साहिल देवेकरनं थोडं थांबायला होतं. चला स्पीड अप मोनिश पाटील. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. नासका चेंडू नरकातला चेंडू. एक धाव मिळेल. टोटल स्कोर इज 13. 11 चेंडू आणि 12 चेंडूने पाहिजे 32 धावांची गरज. 12 balls to go, required 32 runs फॉर प्रियदर्शनी बेलापूर अगेन्स्ट उत्कर्ष दिवा. आणि ह्या यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. खोला टाकले चेंडू निघून गेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अचूक टप्पा. दाहकता भेदकता अचूकता असा हा जबरदस्त परिपाक. संमिश्र मारा. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. जबरदस्त व्हरायटीज. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस अक्रॉस द लाईन. टायमिंग कनेक्ट होत नाही. चेंडू गेला मिड विकेटला. असे फटक्याने तुम्हाला काय होणार, मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकाराची भाषा बोलावे लागेल. सावसाची झाली 15 धाव संख्या 15. अकरा चेंडू आणि पाहिजे तब्बल 31 धावांची गरज. चला फार टाइमपास करता उत्कर्ष देवाले प्लीज. आणि हा यस पुन्हा चांगलं टायमिंग लॉंगऑफच्या डोक्यावरून आणि हा मिळेल. परंतु सीमा रेषे लगत प्रोटेक्शन आहे. चांगला फटका. दमदार स्ट्रोक. जर शॉर्ट सिलेक्शन असतं गॅपचा फायदा उचलला असता. एक्स्ट्रा कव्हरेज लॉंगऑफ यांच्यामधून नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. एकाएकी धावाने तुम्ही पोहोचू शकत नाही लक्षापर्यंत. संघाची धावसंख्या 16 16. 2 बाद 16. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सीमारेषे लगत सर्व क्षेत्ररक्षक पांगवलेले आहेत. आणि हा येस अप्रतिम डिलिव्हरी. आणि हा गेला डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल जातील तेवढे प्रियदर्शनी बेलापूर जाईल बॅकफुटवर. सध्या तरी डॉमिनेट जबरदस्त वर्चस्व हुकुमात उत्कर्ष दिवा. अतिशय भेदक गोलंदाजी. चांगलं फिल्डिंग. ऑन द राइस. स्टेप आउट. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. पुन्हा थोडासा फाइंडिंग झाला आहे. 2 धाव मिळते. संघाचा टोटल कसं झाला आहे 17 18 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तबला 28 धावांची गरज.
बॉल राहिले तब्बल 9. 7 बॉल 28. लास्ट डिलिव्हरी. अतिशय चांगले गोलंदाजी केले, भेदक मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचं संपूर्ण कंबरड मोडलं. 7 मध्ये 28. 7 चौक 28. रिक्वायर्ड 4 रन्स each and every delivery. आणि हा या स्ट्रेट ड्राईव्ह हो दी बॉलर ओनली 1 रन्स. आणि राहिलं शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक. आणि 6 चेंडू माझे 27. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आहे ना. येस म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही नका. सुपर ओव्हर घ्या म्हणजे 6 गेंदे 27 रन अंतिम षटक निर्णायक षटक. स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जी स्पोर्ट्स सायकल आपण बघत आहात. पहिलं बक्षीस 1 लाख भव्य दिव्य ट्रॉफीज. द्वितीय क्रमांक 50,000 म्हणजे अर्धा लाख भव्य ट्रॉफीज. तृतीय पारितोषिक 25 म्हणजे तब्बल 1.25 लाखाची रोख रकमेची प्राईज. चांगलं आयोजन व्हीएन ग्रुप वैभव नाईक ग्रुप आयोजित दमदार स्पर्धा नाईक चषक 2025 हे नेत्रदीपक भव्य दिव्य आयोजन. राहिला शेवटचा गोलंदाज यार उत्कर्ष देवा संघाचा संपूर्ण भविष्य जे फ्युचर त्याच्या हातात सोपवलं आहे. उत्कर्ष देवाचा कॅप्टन. 6 मध्ये 27. सध्या तरी पारड मजबूत पकड या सामन्यावर उत्कर्ष देवा संघाची. खरं धावा येत नाहीत. चला घनसोळी 11 आलेले आहेत गजानन तुर्बे. आणि जर जास्त तुम्ही वेळ करा तुम्हाला बात करण्यात येईल. हो यस पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. चेंडू गेला ऑफसाईडला तर मिळेल फक्त 1 धाव. 5 चेंडू मध्ये पाहिजे 26 धावांची गरज. म्हणून आयोजकांनी काय करणार माहिती आहे, भाजीचा टेम्पो ठेवायचा. तर प्रत्येकाला घरातून उचलून आणायचं. काय करणार रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतात. व्हॉट्सअप चॅटिंग फेसबुक इंस्टाग्राम. उशिरा झोपणार लवकर कसे उठणार. पहिले बरोबर 9 वाजता मॅचेस चालू व्हायच्या. 5 मध्ये 26. 5 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 26 रन्स. सिद्धू कोळे आज मात्र काहीसा चमत्कारिक करू शकला नाही. साहिल देवेकरची विकेट गेल्यानंतर ची दमछाक पिछट शरणागती माघार बॉलिंग मार्क तयार. शेवटचा षटक प्रगती पदावर. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव मिळते. एका धावेने काय होणार नाही. मोठे फटके खेचावे लागतील. 4 बॉलमध्ये पाहिजे 25. 4 साई चौक 24. जरी 4 षटकार मारले तरी तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तरी तुम्हाला बेलापूरवाले हात चोळी जावं लागेल. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा चांगला टाइमिंग पुल केलाय. परंतु थेट हातामध्ये मिडवे गेला आणि 3 बॉलमध्ये पाहिजे तब्बल 24 धावांची गरज. हॅट्रिक 24. जवळ सामना विजयाचे डोळे विजयाचे चावल आणि पराभवाच्या खाईत पराभवाच्या दरीत संघ कोसळलाय. तो साहिल देवेकर यांचा प्रियदर्शनी बेलापूर संघ. फक्त औपचारिकता काही चमत्कार झाला तर कारण शेवटच्या चेंडूवर 9 धावा झाल्याचा इतिहास आहे. होऊ शकतात. नथिंग इम्पॉसिबल इन क्रिकेट. चला यश पाटील. यस एकही हे धाव नाही. राहिले बघता औपचारिकता फॉर्मॅलिटीज. बेलापूर संघाचा जवळजवळ बाजार उठवलेला पराभव अटल काल्या दगडावाची रेख. 2 बॉलमध्ये पाहिजे तब्बल. पुऱ्या जो समोर प्रवेशद्वार आहे तिथल्या ज्या गाड्या पार्क केल्या त्यांनी हलवायच्यात प्लीज. समोर जो लंगॉन ज्यांच्या कोणा चालक मालक असतील त्यांच्या गाड्या ज्या आमचे मेन गेट आहे तिथून ते हटवायचे आहेत प्लीज. साईला भरपूर जागा आहे तिकडं पार्क करा. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम यश पाटील. दारुम पराभव प्रियदर्शनी बेलापूर संघाचा जबरदस्त व्हाईट वॉश. आणि हा लॉप केलाय परंतु वेळ मात्र निघून गेलाय. हा देखील चेंडू हवेमध्ये लॉंग ऑनला आणखी एक विकेट जाईल आणि हा दमदार विजय पहिली व्हिक्टरी
ऐतिहासिक विजय उत्कर्ष देवा संघानं मात केली. बेलापूर या संघाला पराभूत केलं. चारी मुंड्या चित केलं. पराभवाची धूल चारली आणि या स्पर्धेतून त्यांना दिला नारळ. चला या सामन्याचा हिरो यश पाटील या ज्याने शेवटचं षटक फेकलं आपलातून, ज्यानं दमदार बॅटिंग केली, जबरदस्त परफॉर्मन्स केला. यश पाटील या सामन्याचा मॅच फिनिशर, गेम चेंजर, मॅन ऑफ द मॅच, सामना पुरुषोत्तम. या जशी पुढची इनिंग तुम्हाला ऐकायला मिळेल. रतनबॉ स्पर्धेमध्ये पहिल्यांदा ज्याने आपला परफॉर्मन्स दाखवले आमचे उमेश महाराज. या प्लीज कम द मायक्रोफोन.